सर्व संत ईश्वरचरणी समर्पित झाले. त्यांनी संपूर्ण समर्पण ईश्वरचरणी केलं. स्वतःचं अस्तित्वच ईश्वरचरणी विलीन केलं. म्हणजे नक्की काय केलं? तर स्वतःच्या बुद्धी मनामध्ये असलेल्या सर्व इच्छा, आकांक्षा, वासना यांचं समर्पण ईश्वरचरणी केलं. कारण अमुक एक असं व्हावं असं वाटणे म्हणजे इच्छा, आकांक्षा आणि वासना. वासना म्हणजे फक्त शारीरिक अर्थानं येत नाही हा शब्द. सर्व इच्छा, आकांक्षा, अमुक एक हवे असे वाटणे या अर्थानं अध्यात्मशास्त्रामध्ये हा शब्द अनेक वेळेला वापरलेला आहे. आणि जोपर्यंत यांपासून आपण मनपूर्वक बुद्धीनं अलिप्त होत नाही, यांचा त्याग करत नाही, सकल विश्व निव्वळ एका ईश्वरेच्छेनंच चालतं. त्याखेरीज त्यामध्ये काहीही होऊ शकत नाही. आपल्या इच्छेनं त्यामध्ये बदल होऊ शकत नाही. हे मनपूर्वक स्वीकारणे, बुद्धीला समजावणे आणि त्यानुसार आचरण करणे, आपला सर्व भार ईश्वरावर टाकून येस माय लॉर्ड, येस अँड ऑलवेज येस या एकाच भावनेनं आयुष्याचा प्रवास करणे. यामध्ये जो आनंद आहे, जे सुख आहे, ते इतरत्र कुठेही नाही, हे संतांनी अनुभवलं आणि आम्हाला सांगितलं.